मला सगळ्यात आधी सिद्धार्थ शुक्लाबद्दल बोलायचं आहे, की त्याच्यासारखा माणूस किंवा त्याच्यासारखा कंटेस्टंट मी पूर्ण कुठल्याच बिग बॉसमध्ये पाहिला नाही. म्हणजे तो ॲटिट्यूड, तो कॉन्फिडन्स जो काही होता त्याचा आणि सलमान खानशी पण त्याने वाद नाही घातला. तो खूप रिस्पेक्टफुली त्याने आर्ग्यू केलं. सो हे ना एका जेंटलमॅन किंवा एका अल्फा मेलला आजकाल खूप वेगळ्या अर्थाने बघितलं जातं. म्हणजे ज्याला अल्फा मेल आजकाल कन्सिडर केलं जातं इज नॉट अल्फा. त्या अल्फा मेल म्हणजे बायकांवर डॉमिनन्स म्हणजे अल्फा मेल नाही. गरज लागल्यास बायकांचं प्रोटेक्शन म्हणजे अल्फा मेल. अल्फा मेल इज अबाउट कन्सिडरिंग अ मेल, फिमेल ऑर एनीवन ॲज अ ह्युमन बिईंग. एका ह्युमनला जर गरज असेल तर जाऊन मदत करणं, गरज असेल तर, उगाच नाही. आणि जेव्हा आपल्याला गरज लागते तेव्हा बिईंग इनफ हंबल ऑर इनफ वल्नरेबल की मी ही मदत घेऊ शकतो. पिक्चरमधले हिरो आपल्या मदतीसाठी तयार होत नव्हतं की मला कसं कोण मदत करेल, मी एकटाच सगळ्यांना मारणार, तसं नसतं. अल्फा मेल शुड बी वल्नरेबल. तो पिक्चरमधला अल्फा मेल न होता हा रिअल अल्फा मेल जी क्वालिटी ना ती मला प्रेझेंट करायला आवडेल. मी सिद्धार्थ शुक्लाच्या कनेक्शनमध्ये हे बोलतोय की त्याच्यामध्ये ना तशा क्वालिटीज होत्या. म्हणजे तो मला आवडायचा आणि तो कूल पण होता, त्याच्यात एक स्वॅग होता.